दागिने तुम्ही आम्हाला का दाखवताय? वा, जणू तुला काही माहितीच नाही. बाबा, विक्रमला यातलं काहीही माहिती नाहीये, पण हे दागिने तुमच्याकडे कसे आले? हे दागिने मला मयंकने दिले. ज्याला तुम्ही वाईट म्हणता, नावं ठेवता, त्या मयंकने मला बोलावून घेतलं, माझ्या हातात दागिने ठेवले आणि मला म्हणाला, काकाई तुमच्या घरची लक्ष्मी आहे, ती हडप करण्याचं पाप माझ्या माथी नको. एक वेळ मला माझे पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण या पापाचं ओझं माझ्या माथी नको. नाही, हे काय चाललंय मला कळेल का? त्याआधी हे 2 कोटी रुपयाचं काय प्रकरण आहे ते मला कळू दे. का? मयांकने नाही सांगितलं वाटतं तुम्हाला? अच्छा, म्हणजे मला मयंकनी सांगितलं ते सगळं खरं आहे. तर तुम्ही दोघांनी मिळून मयंकचे 2 कोटी रुपये गडप केले. बाबा, पैसे आपल्या घरातून चोरीला गेले. आम्हाला जर पैसे गडप करायचे असते ना, तर मी माझे दागिने नसते दिले मयांकला. हे दागिने तू मयंकला दिले? हो विक्रम, मी स्वस्थ बसून 2 कोटी रुपयासाठी तुझी जी धावपळ चालली होती ती नाही बघू शकत. अशा वेळेला तुला मदत म्हणून मला जे काही शक्य आहे ते मी केलंच पाहिजे ना. त्यासाठी हे दागिने? बाबा, हे दागिने माझे आहेत, मी त्याचं काही करू शकते. तुला कोणी सांगितलं हे तुझे दागिने आहेत म्हणून? हे तुझं स्त्रीधन आहे, वडिलोपार्जित वारसा आहे. तुझ्या आजीकडनं तुझ्या आईकडे आलेला, तुझ्या आईकडनं तुझ्यापर्यंत आलेला, तुझ्याकडनं देवीकडे जाणारा. तुझ्या नवऱ्याने केलेले घोटाळे निस्तरण्यासाठी तू देवीचा हक्कपणा लावलास. माझ्या नवऱ्याने कोणताही घोटाळा केलेला नाहीये बाबा. खोट्या पेपर्सवर त्याने सह्या केल्या आहेत, मयंकनी सांगितलंय मला. मयांकनी त्याला ती सही करायला भाग पाडलं बाबा. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा दागिना हा आहे, हा माझा नवरा विक्रम. आणि त्याला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही पणाला लावू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की माझ्या नवऱ्यात एवढी धमक आहे की तो देवीला स्वतःच्या कर्तृत्वाने एवढेच काय ह्याच्या दुप्पट दागिने करून घालेल. घालेल ना, तुझा नवरा घालेल. अशा 4 बनावट प्लॅन्सवर जर त्यांनी सह्या केल्या ना, तर तुझा नवरा खंडीभर पैसे कमवू शकतो. कारण त्यासाठी मुळात कर्तृत्वाची फारशी गरजच नसते. त्या दागिन्यांना हात लावायचा नाही. उद्या ते लॉकरमध्ये जातील, तिथून माझ्या पूर्व परवानगीशिवाय बाहेर पडणार नाहीत. तुझ्या नवऱ्याने तुला जे दागिने दिलेत ते तू वीक भिकाऱ्यांना वाट. पण ज्या दागिन्यांना माझ्या पणजीच्या आजीचा स्पर्श झालेला आहे ते दागिने मी रस्त्यावर येऊ देणार नाही. उद्या तुझ्या नवऱ्याने किती पैसा मिळवला ना, तरी हा खानदानी ठेवा तो विकत घेऊ शकत नाही. नैना, नैना शांत. हे बघ, ऐक नैना, ऐक. नैना, इकडे बघ, इकडे बघ. नैना, असं काय करतेस? का वाद घातलास एवढ्या बाबांबरोबर? मी काय मुद्दामून नाही भांडले. आणि तुला माहितीये ना, मी काहीही करू शकते तुझ्यासाठी. अगं बरोबर आहे ना नो. कसं आहे ना, काय म्हणालास? तुझं बरोबर आहे म्हटलं. त्याच्या आधी, नाही काय आहे, कसं आहे, त्याच्यानंतर काय ननू, ननू. किती दिवसांनी म्हणालास, आधी विसरूनच गेलायस तू. पण ठीक आहे, आता म्हणालास ना, माझ्यासाठी पुरेसा आहे. हे बा, रडणं थांबलं, हसले मी. असं का म्हणतेस? मी तुला कधीच म्हणत नाही असं. बरेच वेळा म्हणतो की. नाही
तू काय एवढा वाद घातलास बाबांबरोबर? त्यांचे ते दागिने 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 एकदम डोक्यात गेलं माझ्या. काय एवढा प्रश्न आहे त्या दागिन्यांचा? आणि स्त्रीधन याच्यावरून किती बोलले ते मला. विक्रम, स्त्रीधन म्हणजे काय असतं रे? अरे कोणत्याही स्त्रीला आपला नवरा, त्याचं सुख यापेक्षा मुलाचं दुसरं काय असतं? आपल्यावर प्रेम करणारा सद्गुणी नवरा याच्याहून मोठा दागिना नाही बाईसाठी. हो, पण हे जरा जास्त इमोशनल नाही होत आहे. बाबा जे बोलले ते व्यवहाराला धरून बोलले. मग नको असला व्यवहार आपल्याला, खरंच नको. आणि तुला एक सांगू का, बायका असतातच अव्यवहारी. ज्याच्यावर प्रेम करतात ना, त्याच्यासाठी सर्वस्व उधळून द्यायला मागे पुढे नाही पाहत. त्यांना माहिती असतं शेवटी आपणच होत त्याच्यासाठी, आणि आपल्यासाठी तो. आणि समजा मी अशा परिस्थितीत सापडले कधी, तर तू आउट ऑफ द वे जाणार नाहीस माझ्यासाठी? म्हणजे काय, हा काय प्रश्न झाला? झालं तर मग जिथे व्यवहाराचा प्रदेश संपतो ना, तिथे भावनांचा आणि प्रेमांचा प्रदेश सुरू होतो. व्यवहाराकडे पाठ फिरवायची आणि पाऊल टाकायचं. हो ना? विक्रम, तुला असं वाटतंय का की मी वेड्यासारखं बोलतेय? नाही, तसं नाही, पण 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 काहीतरी चुकतंय. मलाही यातनं जाणवतं विक्रम, काहीतरी चुकतंय. पण काय ते कळत नाही. तुलाही असंच वाटतंय ना? नाही, मला नाही असं वाटत. आई ग, कुकर लाव ना. आई, काय झालं आई? आई ग, आई बोलत का नाहीयेस? शब्दच खुंटलेत माझे, दुसरं काय? पण काय झालं? कुठं काय, सगळं जागच्या जागी आहे. आई, नाही ना, अगं हे प्रकरण कुठच्या थराला गेलंय? माझ्यापासून का लपवतेस तू? मी या घरात कोणीच नाहीये का? आई तू जरा शांत हो ना. त्या दिवशी पैसे हरवले म्हणालीस, किती म्हणून विचारलं तर सांगितलंस 1 लाख रुपये. आज काय ऐकते मी? 2 कोटी रुपये. 2 कोटी कशाला म्हणतात तेही समजत नाही मला. नुसता विचार केला ना तरी छातीत धडधडायला लागतं माझ्या. आई ग, मी तुला 1 लाख आकडा सांगितला तेव्हा तुझा चेहरा पांढरा फटक पडला होता. आणि अगदी खरं सांगू, 2 कोटी हा आकडा उच्चारायची मला सुद्धा भीती वाटत होती. पण आता माझं मन मेलंय आई. इतकं काय काय घडतंय ना घरात की कशाचंच काहीच वाटत नाहीये. म्हणून तुझं तू स्त्रीधन मयंकला द्यायला निघाली होतीस? माझ्या ना हे सगळं आवाक्या बाहेरचं आहे. विचार केला ना तरी छातीत धडधडायला लागतं माझ्या. साबुदाणा आहे का? साबुदाणा काय हवंय? साबुदाणा, बटाटा, तूप, जिरे काय? आणि मीठ थोडं कमी घाला. दाण्याचं कूट भरपूर. काय बोलतोय काय हैसम? ए, काय हवंय काय तुला? उपास असतो आज माझा, एकादशीचा. त्यामुळे आज ताट भरून खिचडी खाईन म्हणतो साबुदाण्याची. आता कुठली आली आषाढी एकादशी? ती केव्हाच संपली.
नसे ना का आज खिचडीची भूक लागलेली आहे, दुप्पट भूक. एकादशी दुप्पट खाशी म्हणून आज एकादशी. वहिनी वहिनी द्या ओ खिचडी द्या ना, असं नाही नका म्हणू. हा हे बघा साबुदाण्याची खिचडी वडे काही चालेल हो, प्लीज नाही नका ना म्हणू. हा मी बाहेर थांबू का? हा मी बाहेर थांबू. द्या द्या. तुझा हा जो विक्रम आहे ना, तोही पापानं लडबडलेला, पैशासाठी हापापलेला एक सूक्ष्म कीटक आहे. स्टॉप इट मयांक. मी तुम्हाला पणजीच्या कुरिअर ऑफिसचा नंबर SMS करते आणि त्याचबरोबर मी पाठवलेल्या असाइनमेंट्स आहे. तुम्ही प्लीज ऑफिसमध्ये जाऊन तुमचं कुरिअर कलेक्ट कराल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि गोव्यामध्ये पाऊस काय म्हणतोय? हो हो इथे आहेच. हो हो मी आणि विक्रम सर लवकरच प्लॅनिंग करतोय तिथे यायचं. नाही नाही आम्ही तुम्हाला नक्की इन्फॉर्म करू. थँक्यू. ऑल राईट बाय. येस मयंक बोलतोय, माझ्या केबिनमध्ये. पुन्हा एकदा गोवा, पुन्हा एकदा पाऊस. वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. तुझी जिगर मानली पाहिजे बरं का अनन्या. तुझ्या जागी एखादी दुसरी असती ना तर सटपटूनच गेली असती का. पण तू मोठी धीराची. आणि ते विक्रम आणि वेताळ या गोष्टीमधल्या त्या विक्रमासारखी. लहान मुलांच्या गोष्टी ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही आणि वेळही नाही. ऐक सुंदरी, ऐक ना. कधी कधी लहान मुलांच्या गोष्टी सुद्धा आपल्याला बरंच काही सांगून जातात. म्हणजे विक्रमादित्यानं वेताळाला पाठीवर घेऊन स्मशानात जायचा हट्ट जसा सोडला नाही ना, तसाच विक्रमच्या लफड्याचं भूत खांद्यावर घेण्याचा हट्ट तू सोडत नाहीयेस. फक्त ही तुमची गोष्ट मासिकात छापून यायची राहिलेली आहे. माझ्या खांद्यावर मी कोणाला घ्यायचंय कोणाला नाही घ्यायचंय हे मला ठरवू दे ना. काहीच हरकत नाही. पण समजा एखाद्या हळव्या रात्री अगर मेरी तन्हाई मुझे अकेला छोड़ देगी तो क्या आपका कंधा मेरा साथ देगा रोने के लिए. असे फालतू जोक्स मला अजिबात आवडत नाही आणि ही हॅरेसमेंट होत चालली आहे. हो का? मग जा, जाऊन वरिष्ठांच्याकडे तक्रार नोंदव. केबिन मध्ये जा, दारातून लावून घे, माझी कैफियत मांड. मग ते हळुवारपणे तुझ्या दुःखावर फुंकर घालतील. ही शाळा नाहीये मयंक आणि आपण शाळकरी पोरही नाही होत. पण तरीही पोरकटपणा करतोच आहोत ना. कसला पोरकटपणा? तुझं आणि विक्रमचं जे काही प्रकरण चाललंय त्याला दुसरं काय नाव देणार? पोरकट लफडच आहे ना ते. तुझ्या या हलक्या जिभेने तुझ्याला लफडं म्हणतोयस ना, त्याला एक दर्जेदार शब्द आहे, नातं असं. एनिवे तुला नाही कळणार ते, कारण तुझी अक्कल आणि कुवत नाहीये तेवढी. अच्छा, म्हणजे तुमचं ते नातं आणि आमचं ते लफड. म्हणजे तुमच्या त्या रास अलीला आणि आमचं कॅरेक्टर ढिला. बरं मला सांग, माझ्यात आणि विक्रम मध्ये असा काय फरक आहे? दोघंही क्वालिफाईड आर्किटेक्ट आहोत, एकाच फर्म मध्ये आहोत, 50-50 पार्टनर आहोत, म्हणून दिसायला ते फारसा वाईट नाहीये ना. ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी झाल्या ना, पण त्याच्यात आणि तुझ्यामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि ते म्हणजे विचारांचं. त्याच्या एवढी परिपक्वता येण्यासाठी तुला 7 जन्म घ्यावे लागतील. ते काय? जाऊ दे ना. विक्रम बरोबर स्वतःची तुलना कधीही करू नकोस, कारण तुला त्यांच्याबद्दल आदर नसेल, पण मला आणि आर्किटेक्ट वर्ल्डमध्ये त्यांच्याबद्दल जो विश्वास आहे, जो आदर आहे, त्याच्या आसपासही नाही असं. अच्छा अच्छा अच्छा. जे विक्रम धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे, कमळाच्या पानासारखा निर्लेप कोरडा आहे, असं म्हणायचं आहे का तुला बालिके? पण तुला एक गंमत सांगू,
तुझा हा जो विक्रम आहे ना, तोही पापानं लडबडलेला, पैशासाठी हापापलेला एक सूक्ष्म कीटक आहे. स्टॉप इट मयांक. तू काहीही बोल, पण हे बोलू नकोस. तू माझ्या आणि विक्रमच्या नात्याबद्दल काहीही तर्क लाव, परवा नाहीये मला त्याची. पण एक आर्किटेक्ट म्हणून त्यांचं जे स्थान आहे ते वरचं आहे. त्याबद्दल अवाक्षरही काढू नकोस. यू गेट दॅट? हा जो तुझा विक्रम नावाचा निस्पृह सत्यवचनी सत्यपुरुष आहे, त्याने आपल्या स्वच्छ हाताने स्वच्छ सही केलेला हा एक दस्तावेज आहे. बालिके, हा जो तुझा विक्रम नावाचा निस्पृह निष्कलंक सत्यवचनी सत्यपुरुष आहे, त्याने आपल्या स्वच्छ हाताने स्वच्छ मनाने स्वच्छ सही केलेला हा एक दस्तावेज आहे, ज्यामध्ये काही निष्पाप आदिवासींची जमीन स्कायकॉम नावाच्या कंपनीला देण्याची गलिच्छ शिफारिश केलेली आहे. हे बघ. हं, हॅलो. हाँ शैलेश बोलतो रे. काय खबर? हा शैलेश. अरे काही नाही, बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत, पण पर्सनली बोलायचं, असं फोनवर नको. मलाही तुला एका गोष्टीबद्दल विचारायचं होतं. मागं तू त्या चिपळूणचा मित्र विनय वेंगुर्लेकर याच्याबद्दल चौकशी करायला सांगितली होतीस. हा बरोबर. मग त्यावेळी माझ्या नेटवर्कच्या मदतीनं मी त्याची सगळी पाळंमुळं खणून काढली होती. जंग पछाडलं होतं. हा, आणि तो नंतर सापडत नाहीये, परागंध आहे. एक्झॅक्टली. पण त्यानंतर त्याला ट्रेस करण्यासाठी आपण काहीच केलं नाही. मला सांग, त्याचा शोध घ्यायचा का त्याला सोडून द्यायचा आहे? मे आय कम इन सर? शैलेश, मी तुला नंतर करू का फोन? कोणीतरी आहे. ओके, नो प्रॉब्लेम. कळव मला. ओके. ओके. वाक्य पूर्ण नाही केलंस. कुणीतरी आहे. वेल, कुणीतरी मोठे मोठे डोळे करून मोठे मोठे प्रश्न घेऊन माझ्यासमोर उभा आहे, आणि दॅट इज लुकिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह. मी आता या अशा गप्पांमध्ये इंटरेस्टेड नाहीये. मी काही थेट प्रश्न तुला विचारणार आहे, त्याची सरळ उत्तरं मला अपेक्षित आहे. ओके. जर दरवाजा लावून घेतेस का? कारण आपल्या संभाषणात रस असलेले बरेच डोळे इथे लागलेले आहेत. मला नाही वाटत विक्रम, दरवाजा बंद करून आता काही होईल, कारण जे उघड्यावर यायचे ते कधीच आलंय. जरा हळू बोलशील का? काय उघड्यावर आलाय? अच्छा, म्हणजे मयंकने तुझ्या डोक्यात काहीतरी भरवलेलं दिसतंय. मयंकने मला काहीतरी सांगितलं असतं तर मी त्याच्यावर कधीही विश्वास ठेवला नसता. पण हे जे पेपर्स मला त्याने दाखवलेत, याच्यामध्ये नकाशे आहेत, त्याच्यावरती तुझ्या सह्या आहेत.
हे बघितल्यापासून माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. स्कायकॉम कंपनीच्या आदिवासींच्या जमिनीचे पेपर्स आहेत हे. विक्रम, मला सांग, यावर तू सह्या केल्यास की नाही, का मयंकने फोर्ज केलाय? हे बघ विक्रम, मयंकने जर खोट्या सह्या केल्या असतील ना, तर ही खूप गंभीर गोष्ट आहे. आणि ह्या सह्या जर खरंच तू केल्या असशील तर ही त्याहूनही गंभीर गोष्ट आहे. ऍक्च्युली ही स्कायकॉम कंपनीची केस जरा गुंतागुंतीची आहे. प्लीज विक्रम, साध्या सरळ गोष्टीत गुंतागुंत निर्माण करू नकोस. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. ह्या सह्या तू केल्यास की नाही? फक्त हो की नाही ते सांग विक्रम. हो. गुंतता